सर्वांना नमस्कार. जय श्री कृष्ण. आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात. वासुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. आपण पाहत आहोत अध्याय 2 म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 28. श्लोक पाहूयात. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना का परिदेवना. श्लोकाचा अर्थ पाहूयात. अव्यक्त आदिनी म्हणजे आरंभी अप्रकट, भूतानी म्हणजे उत्पन्न झालेले सर्व जीव, व्यक्त म्हणजे प्रकट किंवा सृष्ट, मध्यानी म्हणजे मध्ये, भारत म्हणजे हे भरतवंशजा, अव्यक्त म्हणजे अप्रकट, निधनानी म्हणजे विनाश झाल्यावर, एव म्हणजे हे सर्व त्याप्रमाणे आहे, तत्र म्हणजे म्हणून, का म्हणजे कसला, परिदेवना म्हणजे शोक. आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे. हे अर्जुना, सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मेल्यानंतरही अप्रकट होणार असतात, फक्त मध्ये प्रकट असतात. मग अशा स्थितीत शोक कसला करायचा. आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात. भगवंत पुढे सांगतात की सर्व प्राणी जन्मापूर्वी अप्रकट असतात आणि मृत्यूनंतरही अप्रकट होणार असतात. जन्म आणि मृत्यू यांच्या मधला जो काळ आहे तेवढ्या काळासाठीच ते व्यक्त किंवा प्रकट असतात. काही काळासाठी प्रकट झालेल्या जीवाचे निधन झाल्यावर ते अप्रकट होतात व हे चक्र निरंतर असेच चालू राहणार आहे. त्यामुळे शोक करण्याची काय आवश्यकता. ते पुन्हा नवीन रूपात प्रकट होणार व पुन्हा नष्ट होणार. ज्याप्रमाणे आकाशात काळे ढग जमतात, विखुरतात, पाऊस पडतो व पुन्हा नवीन ढग निर्माण होतात, त्याप्रमाणेच जीवाचे हे आहे. आपण पाहतो पाऊस पडल्यानंतर आपल्याला सर्वत्र हिरवळ दिसू लागते. वेगवेगळे तण जमिनीतून वर येते. ते पावसातून तर पडत नाही. ते बीज उन्हाळ्यात बीज रूपात जमिनीत असते, म्हणजेच अव्यक्त असते. पाऊस पडताच ठराविक कालावधीसाठी व्यक्त स्वरूपात येते आणि नंतर पुन्हा अव्यक्त होते. या गोष्टींसाठी आपण शोक करत नाही. तसेच जीवाचे आहे म्हणून शोक करू नये असे भगवंत सांगतात. ज्याप्रमाणे पाण्याचे बर्फात रूपांतर होते आणि बर्फाचे पाण्यात रूपांतर होते, तेव्हा त्यातील पाणी हे मूलतत्व तसेच राहते. त्याचप्रमाणे प्रकृतीतून देह निर्माण होतात आणि नष्ट होतात, परंतु मूलतत्व तसेच राहते. अशा प्रकारे अव्यक्ताचे व्यक्त आणि व्यक्ताचे अव्यक्त ही क्रिया सतत चालू राहते. त्यामुळे त्याचा शोक करू नये. थोडक्यात या श्लोकाचा अर्थ सारांश असा आहे. जे आधी नव्हतं, नंतर काही काळ दिसलं आणि मग पुन्हा नाहीसे झालं, त्यासाठी शोक करणे व्यर्थ आहे, हे तत्वज्ञान श्रीकृष्ण देतात. शोक हे अज्ञानातून आणि आसक्तीतून येतात, पण हे सत्य समजले की मनःशांती मिळते. तसेच आधुनिक जीवनातील याचा उपयोग आपण पाहिला तर एखादी गोष्ट किंवा माणूस आपल्या जीवनात काही काळासाठी येतो, आपल्याला शिकवतो आणि जातो. त्यासाठी दुःखात अडकून राहणे हे आत्म्याच्या प्रवासाला समजून न घेण्यासारखे आहे. यामुळे आपण गमावलेल्या गोष्टींवर रडण्याऐवजी त्यांचे अनुभव, शिक्षण आणि स्मृतींना स्वीकारतो. ज्यांचे स्वरूपच क्षणिक आहे त्यासाठी दीर्घ शोक करणे अयोग्य आहे. आत्मा शाश्वत आहे, पण त्याचे प्रकट होणे आणि अदृश्य होणे हे जीवनाच्या चक्राचा भाग आहे. समापन प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं
धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु। जय श्रीकृष्ण। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।